टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सध्या सण उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे श्रावण महिना देखील सुरू झालेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर फुलांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत असते। दुसरीकडे पाऊस होता, फुलांचं उत्पादन जे आहे ते घटलं होतं आणि त्यामुळे जर आता आपण पाहिलं तर फुलांच्या दरामध्ये जवळपास 20% वाढ झाल्याचं समोर आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या मी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल मार्केटमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक असेल, शिर्डी, पुणे या अहमदनगर या संपूर्ण भागामधनं जर आपण पाहिलं तर वेगवेगळे फुलं यासाठी या ठिकाणी विक्रीसाठी दाखल होत असतात। शेवंती असेल, झेंडू असेल, गुलाब असेल आणि सोबतच मोगरा असेल, जरबेरा वेगवेगळ्या प्रजातीचे फुलं या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात। परंतु आता जर आपण पाहिलं तर उत्पादनात घट झालेली आहे। संततधार पाऊस मराठवाडा असेल किंवा मग पश्चिम महाराष्ट्रात होता त्यामुळे आवक कमी झाली, त्यामुळे जवळपास 20% वाढ जी आहे ती या दरांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्वी जर आपण पाहिलं तर झेंडूचे दर 40 रुपये किलो ते आता 60 रुपये किलोवर जे आहे ते दर झालेले आहेत। श्रावण महिन्यासाठी सजावटीसाठी जे आहे ते फुलं लागतात आणि दुसरीकडे निशिगंध फुलं असेल, सोबतच वेगवेगळ्या प्रजातीचे जे फुलं आहेत त्यांच्यामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झाली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे रंगीबिरंगी फुलं जे आहेत ते विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। परंतु दुसरीकडे 20% वाढ झालेली आहे आणि याचा फटका जो आहे तो ग्राहकांना बसतोय। दुसरीकडे पावसामुळे उत्पादन घटल्याने त्याचा फटका देखील शेतकऱ्यांना बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।